तुम्हाला अशी भरभरून रोज सकाळी फुलं हवी आहेत का मोगऱ्याची, तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघू शकता इतके छान असे फुलं आपले रोजच निघतात. हे तर मी थोडेच तोडलेले आहे. एक छोटीशी मी व्हिडिओ करायचं म्हणजे छोटीशी नाही का घाईघाईत छोटीशी वाटी घेऊन गेले होते. तर भरपूर सारे फुलं आपल्या मोगऱ्याला आले होते. तर मी कशी काळजी घेते ते तुम्ही याच्या मागे पण बघितलेलं आहे आणि आज पण मी तुम्हाला सांगणार आहे की मी कशाप्रकारे कुठलंही झाड असो कशी काळजी घेते. तर त्या दिवशी आपल्या मोगऱ्याच्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि आता तो मोगरा फुटल्यानंतर त्याचा पण मी व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवेल. तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करू. तर म्हणजे आपला हात आता तर माझं झाड हे मोठं आहे, त्यामुळे याला भरपूर खत वगैरे तर असतंच. म्हणजे जमिनीतून आपलं आम्ही शेणखताचा वापर जास्त करतो. मी पहिल्यापासून सांगत असते की माझ्या झाडांना जास्त प्रमाणात शेणखतच आहे. आणि जे आपण घरी भाजीपाल्यापासून बनवतो ते खत कधी कधी तसा पण आम्ही भाजीपाला टाकून देतो. मी तुम्हाला दाखवेलच पुढे व्हिडिओमध्ये. तर बघू शकता की खूप छान अशी फुलं येतात आणि भरपूर साऱ्या कळ्या आहेत. आपल्याकडे 2 प्रकारचे मोगरे आहे, एक तो दुसरा आणि हा. तर म्हटलं चला आपण याच्यावर एक छानसा व्हिडिओ बनवू. तर मी काय काय करत असते म्हणजे जे नाही का ऑर्गॅनिक जे असतात आपण घरातले जे वस्तू असतात त्याच्यापासून तर मी झाडांना काय काय देत असते तर मी तुम्हाला सांगणार आहे. तर मी चहा पावडर जेव्हा आपण चहा बनवतो तर ती चहा पावडर मी वाळत असते. रोजची जी चहा पावडर आहे ना ती एका ह्याच्यात वाळून ठेवत असते. मी तुम्हाला दाखवेल पुढच्या व्हिडिओत. तर ती चहा पावडर मी वाळून ठेवत असते आणि प्रत्येक झाडाला गुलाबाला म्हणा किंवा मोगऱ्याला म्हणा, ते जसं झाड असेल ना तसं मी ती चहा पावडर झाडांना टाकत असते. कारण तशी जर आपण चहा पावडर टाकणार ती खूप स्ट्रॉंग असते आणि भीती वाटते आपल्या झाडाला नुकसान व्हायची त्यामुळे. आणि ऊन पण खूप आहे ना सध्या, तर तशी न टाकता आपण जी चहा करून ठेवतो वाळतो, चहा केल्यानंतर जी वाळतो ना तर ती मी ठेवत असते. तर ती चहा पावडर मी झाडांना ह्या जे मोगऱ्या झाड माझं आहे खूप मोठं आहे तर याला एक मला प्लेट भरूनच टाकावी लागते. तर मी नेहमी 8-15 दिवसाला मी प्लेट भरून हे टाकतच असते. लिंबू असतं आपलं खायचं ते लिंबाच्या पाण्याचे पण मी हे करत असते. तर हे बघा अजून एक हे निघालेलं आहे, 2 टोकरे निघालेले आहेत मोगऱ्याचे. तर भरपूर सारे असे छान छान फुलं रोजच निघतात. कारण मोगरा म्हणजे एकदम नाही का रात्री पण इतका छान वास येतो. तर म्हटलं चला याच्यावर एक आपण व्हिडिओ करू. तर मग मी हे तर टाकतच असते, चहा पावडर टाकत असते. मी जे घरी भाजीपाल्यापासून खत जे बनवते ते मी याला टाकत असते. आणि छान असं वेळेच्या वेळेला म्हणजे सारखं माझं म्हणजे नाही का खुरपं हातातच असतं. सारखं झाडांचे आळे मोकळे करून देणं खूप गरजेचं आहे. ते करून नवीन फांद्या त्याला नवीन फुटवे फुटतील आणि आपल्या नवीन फुटवे फुटले म्हणजे फुलं येणारच नाही का. तर त्यासाठी वेळेच्या वेळेला तुम्ही ना आळे छान असे मोकळे करून देत जा. कुंड्यातलं झाड असो किंवा जमिनीवरला असो कुठलंही असलं तरी त्याच्या मुळ्या त्याला हवा पोचली पाहिजे. त्याच्या मुळ्या मोकळ्या करून देणं खूप गरजेचं आहे. तर हे बघा अशा प्रकारे इतकं खत आहे इथे. कांद्याची टलपरं काही पण असू द्या भरपूर प्रमाणात खत आहे त्यामुळे. आणि जमीन पण बघा किती भुसभुशीत आहे. तर भरपूर सारं खत आपण आपल्या झाडांना इथे देत असतो. त्यामुळे छान छान फुलं येतात. कुठलंही रासायनिक वगैरे आपण काही त्याला खत वगैरे वापरत नाही. फुलांना काय वापरायचं, आपण भाजीपाल्यालाच वापरत नाही तर फुलांना कुठून वापरायचं. पण वेळेच्या वेळेला जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली त्याची आणि 12 महिने जर घेतली तर मग त्याला जेव्हा त्याचं सीजन असतं तेव्हा छान प्रकारे आपले फुलं त्याला येत असतात. हाफ सीजनला त्याला फुलं नसतात म्हणून आपण त्याची काळजी घ्यायची नाही असं नाही. त्यावेळेस पण तुम्ही त्याची छान अशी काळजी घेतली तर त्याचे पण छान असे परिणाम आपल्याला नंतर दिसून येतात. तर अशा प्रकारे मी सगळे बघा इतके कांदे ते टाकलेले आहेत. ते खराब कांदे आहेत. आपल्या जेव्हा आपण कांदा काढला होता शेतातला तर जे खराब कांदे निघालेले आहेत ना तर ते टाकलेले आहेत. प्रत्येक झाडाला मग आम्ही कांद्याचं प्रमाण जास्त ठेवतो कारण कांद्याचे भरपूर सारे फायदे आपल्या झाडाला होत असतात. आणि अजून पण तांदळाचं पाणी म्हणा किंवा तुम्ही डाळीचं वगैरे पाणी म्हणा, असे वेगळे जे आपण रोजच्या रोज भात तर बनवतोच ना, ते तांदूळ धुतलेले पाणीसुद्धा तुम्ही झाडाला कुठल्याही झाडाला टाकू शकता. मोगरा, गुलाब, कढीपत्ता सगळ्या झाडांना टाकू शकता आणि छान अशी फुलं आपल्या झाडाला मग येतात. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कुंडीतलं झाडं असो किंवा जमिनीवरचं असो तर तुम्ही छान प्रकारे त्याला वेळेच्या वेळेला 8-15 दिवसातून तरी त्याच्या मुळ्या मोकळ्या करून देत जा. त्याला पाणी व्यवस्थित देत जा. भरपूर कळ्या आणि फुलं येण्यासाठी एकदम घरगुती आणि एकदम सिंपल उपाय आहे. काय 2 मिनिटाचं काम आहे. आळे मोकळे करून द्यायचे. जर तुमच्याकडे असेल चहा पावडर तर ती चहा पावडर तुम्ही टाकून द्यायची, पाणी टाकायचं. आणि तांदूळ जर रोज आपण भात बनवतो तर ते तांदळाचं पाणी टाकायचं
आणि वेळेच्या वेळेला आपलं रोजचं तर पाणी जे आपलं साधं पाणी असतं ते तर टाकलंच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय झाडं नाहीत. तर एकदम साधा सोपा आणि छान असा उपाय आहे. मी दुसरं काही करत नाही आणि तेवढा वेळ पण नसतो आपल्याला दुसरं काही करत बसायला. त्या याला आपला जो साधा आहे, जो रोजच्या याच्यातला आहे, तोच मी उपाय करत असते. आणि त्यामुळे अशी छान छान आणि सुंदर सुंदर फुलं आपल्याला रोजच्या पूजेला. आता मी बघितलं तुम्ही 2 टोकरे तोडलेले आहेत मी फुलं. तर भरपूर सारे फुलं आणि भरपूर साऱ्या कळ्या आपल्या झाडाला येऊ शकतात, जर तुम्ही अशा प्रकारे त्याची काळजी घेतली तर.